रामकृष्ण हरी मंडळी, आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त 12 दिवसामध्ये 12 योगासनं रोज दुपारी 12 वाजता या नवीन मालिकेमध्ये मी आपला आरोग्य मित्र डॉक्टर सिद्धेश्वर हुकिरे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। मित्र हो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असं एक साधं सोपं सहज करता येईल असं आसन सांगणार आहे, ज्याच्या माध्यमातून तुमच्या पोटातला गॅस अगदी 1 मिनिटामध्येच झटक्यात बाहेर निघण्यासाठी नैसर्गिकरित्या शास्त्रोक्त पद्धतीनं मदत होणार आहे। विनंती असेल की हा व्हिडिओ पुढे न पळवता शेवटपर्यंत नीट लक्ष देऊन ऐका, प्रत्येक मुद्दा प्रत्येक स्टेप बारकाईने समजून घ्या। अजून एक विनंती असेल, जर चॅनलवरती नवीन असाल किंवा आजपर्यंत आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राईबच केलं नसेल तर आता लगेच बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून आरोग्य विषयक अत्यंत महत्त्वपूर्ण, अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओज तुम्हाला सहज पाहता येतील, तेही अगदी मोफत, कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत। चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही। मित्र हो, हल्ली बऱ्याच लोकांना पोटामध्ये गॅस होण्याची समस्या असते। मग पोट गच्च होतं, पोट जड पडतं, भूक अजिबात लागत नाही, खाऊ वाटत नाही, खाल्लं तरी ते पचत नाही, पोट व्यवस्थित साफ होत नाही, सतत पोटाकडे लक्ष असतं, बेचैनी अस्वस्थता असते, कुठल्याच कामामध्ये लक्ष लागत नाही आणि एकूण त्या माणसाचं आरोग्य धोक्यात येतं। कारण जेव्हा पोटामध्ये गॅस खूप जास्त होतो, त्यामुळे आपण खाल्लेलं अन्न आणि त्याच्यामध्ये असणारी जीवनसत्व, खनिज, प्रोटीन, फॅट, कार्बोहायड्रेट आपल्या शरीराला मनावी तशी लागू होत नाहीत आणि एकूण आपल्या शरीराची प्रतिकार शक्ती कमी होते आणि आपण वारंवार आजारी पडायला लागतो, मन आपलं सतत उदास राहायला लागतं आणि एकूण आपल्या आयुष्याची क्वालिटीच खराब होऊन जाते। मग यासाठी बरेच जण वेगवेगळी औषधं घेतात, चूर्ण घेतात, काहीतरी करतात, परंतु काही केला त्यांचा हा त्रास कायमस्वरूपी निघून जातच नाही। मात्र आजच्या ह्या आसनाच्या माध्यमातून तुमचा हा त्रास कायमस्वरूपी नैसर्गिकरित्या निघून जाण्यासाठी मदत होणार आहे। मित्र हो, आजच्या ह्या आसनाचं नाव आहे पवन मुक्तासन। हे आसन नेमकं करण्याची शास्त्रोक्त पद्धत कुठली आहे, हे आसन कोणी करू नये, करत असताना काय काळजी घ्यावी, कोणी करावं आणि सगळ्यात महत्त्वाचं नियमितपणे पवन मुक्तासन करण्याचे 10 आरोग्यदायी शास्त्रोक्त फायदे कुठले हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे। सगळ्यात सुरुवातीला आपण ह्याचे फायदे जाणून घेऊया। मित्र हो, आपल्या पोटामध्ये गॅस होणं हे स्वाभाविक आहे, कारण आपण जेवण करत असताना अन्नाच्या घासाबरोबर, पाणी पित असताना पाण्याच्या घोटाबरोबर, आपण बोलत असताना किंवा आपण खाल्लेल्या अन्नाचं पचन होत असताना त्याच्यामधून आपल्या आतड्यामध्ये, पचन मार्गामध्ये गॅस निर्मिती होत असते आणि याचाच परिणाम म्हणून काही वेळेला ढेकराच्या माध्यमातून हवा निघते, तर काही वेळेला पादाच्या माध्यमातून हवा निघते। आता विषय असा आहे की ढेकर दिली तर कोणाला काही वाटत नाही, परंतु जेव्हा पाद जातो, पादाचा आवाज येतो, तेव्हा काहीतरी अवघड वाटतं। पण लक्षात ठेवा, देवा घरचा पावा, वाचतो कवा बावा। त्याच्यामुळं पाद हा असा नैसर्गिक आवेग आहे, तो येणं हे स्वाभाविक आहे, नॉर्मल आहे। आरोग्यशास्त्रानुसार दिवसभरामध्ये 15 ते 20 वेळा पादणं हे नॉर्मल समजलं जातं। पादाचे देखील वेगवेगळे प्रकार आहेत, फटाका पाद आहे, फुसका पाद आहे, किंवा अजून शहनाई पाद आहे, किंवा मोकळा पाद आहे, घोषणात्मक पाद आहे। याच्याबद्दल आपण व्हिडिओ बनवला होता, तो देखील तुम्ही आवर्जून पहा। तर आता तो विषय नाही, आता आपल्याला काय करायचंय, पाद कसा का असेना, गॅस कुठला का असेना, तो आपल्याला चांगल्या पद्धतीनं बाहेर काढायचा आहे। खरं तर गॅस हे पोटामध्ये असणं, आतड्यामध्ये असणं हे नॉर्मल आहे का? कारण जर गॅस असेल तर आतड्याच्या हालचाली व्यवस्थित होतील, कारण तिथं वात आहे, वात म्हणजे प्रवाह आहे। परंतु जेव्हा हा गॅस अतिरिक्त बनतो तेव्हा गडबड होते आणि म्हणून आपल्याला हे पवन मुक्तासन करणं गरजेचं आहे। याचे 10 मुख्य फायदे। सगळ्यात पहिला आणि महत्वाचा फायदा, तुमच्या आतड्यामध्ये, पचन मार्गामध्ये कितीही जुनाट गच्च असा गॅस असू द्या, तो गॅस निघून जाण्यासाठी शास्त्रोक्त मदत होते। तुमचं पोट जड पडणं, पोटामध्ये गच्चपणा वाटणं, हे जे आहे ते खूप चांगल्या प्रकारे कमी होणार आहे आणि मोकळेपणानं तुमची आतडी व्यवस्थित काम करणार आहे। तुमचं फुगलेलं किंवा डंबारलेलं पोट खूप चांगल्या प्रकारे दुरुस्त होणार आहे। दुसरा महत्वाचा फायदा, जर तुम्हाला सतत अपचन होत असेल, खाल्लेलं व्यवस्थित पचतच नसेल, पचलेलं ते पुढे पुढे सरकत नसेल आणि याचा परिणाम म्हणून तुम्हाला भूकच लागत नसेल, किंवा तुम्हाला वारंवार ऍसिडिटी होत असेल, मळमळ उलटी सारखं, किंवा करपट ढेकरा येत असतील,
किंवा तुमच्या तोंडामध्ये आंबट गुळण्या येत असतील, छातीमध्ये जळजळ करत असेल, छाती आणि पोटाच्या मध्यभागी इथं आग पडत असेल, तर ही देखील कमी होण्यासाठी याच्यामुळे मदत होणार आहे. तिसरा महत्वाचा फायदा, तुमचं पोट दररोजच्या दररोज नियमितपणे साफ होण्यासाठी मदत होणार आहे. कारण जेव्हा अतिरिक्त गॅस आतड्यामध्ये जमा होतो तेव्हा विष्ठा पूर्णपणे बाहेर निघण्यासाठी अडचण येते, किंबहुना ती निघतच नाही. शिवाय गॅस जेव्हा जास्त प्रमाणामध्ये तयार होतो तेव्हा आतड्याच्या हालचाली देखील मंद होतात. परंतु हा गॅस या पवन मुक्तासनाच्या माध्यमातून जेव्हा नैसर्गिकरित्या शास्त्रोक्त पद्धतीनं बाहेर पडतो तेव्हा आतड्याच्या हालचाली देखील चांगल्या होतात आणि पोट साफ होण्यासाठी मदत होते. चौथा महत्वाचा फायदा, जेव्हा तुमच्या पोटामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये गॅस तयार होतो तेव्हा तुमच्या तोंडाचा घाणेरडा वास येण्याची शक्यता असते. परंतु जर नियमित सराव ह्या आसनाचा तुम्ही केला तर तुमचं मौखिक आरोग्य देखील चांगलं राहतं आणि तोंडाचा घाणेरडा वास येण्यापासून तुमचा बचाव होतो. पाचवा महत्वाचा फायदा आहे, तुमच्या पाठीचा कमरेचा कणा एकदम लवचिक होण्यासाठी मदत होते. मणक्याच्या आजूबाजूला असणारे जे स्नायू आहेत त्यांच्यामध्ये नैसर्गिक तंदुरुस्ती येते आणि त्याचा परिणाम म्हणून मणक्याच्या मध्ये असणाऱ्या ज्या नसा आहेत, स्पायनल कॉर्ड आहे, त्यांची जी मुळं आहेत ती चांगली सुरक्षित राहून त्यांचं देखील आरोग्य चांगलं राहतं, त्यांच्या आजारांपासून आपला बचाव होतो. सहावा महत्वाचा फायदा, जेव्हा तुम्ही या आसन स्थितीमध्ये बसता तेव्हा तुमच्या पोटाच्या मध्ये असणारे जे सगळे अवयव आहेत, आंतर इंद्रिय आहेत, त्यांचा रक्तप्रवाह चांगला सुधारतो, त्यांची चांगली मसाज त्या ठिकाणी होते आणि त्यामुळे त्यांची कार्यक्षमता वाढण्यासाठी चांगला फायदा होऊन तुमचं एकूण पोटाचं जे आरोग्य आहे ते चांगलं नंबर 1 बनण्यासाठी मदत होते. सातवा महत्वाचा फायदा, याच्यामुळं तुमच्या गुडघ्याच्या सांध्याचं आणि हा जो खुब्याचा सांधा आहे त्याचं देखील आरोग्य सुधारण्यासाठी मदत होते. त्यांची लवचिकता वाढते, त्याच्या आजूबाजूला असणारे जे स्नायू आहेत ते मजबूत होतात, त्यांच्यामधली आखड कमी होऊन वेदना आणि सूज देखील कमी होण्यासाठी मदत होते. शिवाय तिथलं वंगण देखील वाढण्यासाठी फायदा होतो. आठवा महत्वाचा फायदा, याच्यामुळे तुमच्या पचन शक्तीचं डिटॉक्सिफिकेशन म्हणजेच त्याच्यामध्ये जमा झालेले जे विषारी घटक आहेत, चयापचयाच्या माध्यमातून तयार झालेले जे विषारी घातक गॅसेस आहेत ते निघून जातात आणि त्यामुळं पचन शक्तीचं आरोग्य एकदम विषमुक्त होतं आणि त्याचा परिणाम म्हणून तुम्ही निरोगी राहण्यासाठी मदत होते. नववा महत्वाचा फायदा, या आसनामुळे तुमचं मेटाबॉलिझम म्हणजे चयापचय सुधारतं. तुम्ही खाल्लेलं अन्न आणि त्याच्यातला कण ना कण तुमच्या शरीराला लागू होतो, तो अतिरिक्तपणे तुमच्या शरीरामध्ये जमा होऊन राहत नाही, कॅलरीज बर्न होण्यासाठी मदत होते आणि त्याचा परिणाम म्हणून तुमचं वजन देखील नियंत्रित राहण्यासाठी याच्यामुळे मदत होते. कारण लक्षात घ्या, ज्यांचं पचन शक्ती किंवा मेटाबॉलिझम मंद झालेलं असतं त्यांचं वजन काही केल्या कमी होतच नाही, परंतु मेटाबॉलिझम सुधारण्यासाठी, त्याला प्रोत्साहन देण्यासाठी हे आसन आपल्याला नैसर्गिकरित्या मदत करतं. आणि 10वा महत्वाचा फायदा, महिलांच्या आरोग्यासाठी जर गर्भाशयाच्या काही संबंधित समस्या असतील, मासिक पाळीच्या संबंधित समस्या असतील किंवा गरोदरपण किंवा गर्भधारणेच्या संबंधित काही समस्या असतील तर त्या देखील नैसर्गिकरित्या दुरुस्त होण्यासाठी याच्यामुळे मदत होते. कारण फक्त महिलांमध्येच नाही तर पुरुषांच्या मध्ये सुद्धा ओटीपोटामध्ये असणारे किंवा जे पेल्विक ऑर्गन्स ज्याला आपण म्हणतो ते पेल्विक ऑर्गन्स देखील चांगल्या पद्धतीनं कार्यक्षम होण्यासाठी या आसनामुळे आपल्याला मदत होणार आहे. आता पाहूया हे पवन मुक्तासन नेमकं करण्याची शास्त्रोक्त पद्धत कशी असली पाहिजे आणि ते करत असताना आपण काय काळजी घेतली पाहिजे आणि कुठल्या वेळेला ते केलं पाहिजे. शक्यतो सकाळी उपाशीपोटी आणि संध्याकाळी उपाशीपोटी हे केलं पाहिजे. किती वेळ करायचे? 1 मिनिटासाठी तुम्हाला या आसन अवस्थेमध्ये बसायचंय आणि ह्याची 2 ते 3 आवर्तनं तुम्ही एकाच वेळेला थोडं थोडं मध्ये मध्ये थांबून करू शकता. हे अशा पद्धतीनं तुम्हाला काय करायचं आहे, जमिनीवरती मॅट टाका, सतरंजी टाका, चटई टाका, काय जे असेल ते तुम्ही टाका आणि सावकाश तुम्ही काय करायचं, आता अशा पद्धतीनं जमिनीवरती झोपायचं आहे. उतानं हे अशा पद्धतीनं, हे बघा. त्याच्यानंतर आपल्याला हात अशाच पद्धतीने ठेवायचे. मग लांब श्वास घेत घेत आपल्याला काय करायचे, गुडघे दुमडायचे. बघा, श्वास घेतलेला सोडा आणि गुडघे अशा पद्धतीनं पोझिशन मध्ये तुम्ही ठेवा. आता काय करायचंय, तुम्हाला परत एकदा लांब श्वास घ्यायचा आहे आणि गुडघे पूर्णपणे दुमडून आपल्या मांड्या पोटावरती येतील अशा पद्धतीनं पोझिशन घ्यायची आहे आणि त्याच वेळेला तुमच्या हाताचं लॉक तुम्हाला करायचंय आणि दोन्ही गुडघ्याला तुमच्या मिठीत घ्यायचंय, पोटावरती हलकसं दाबायचंय आणि ते दाबल्याच्या नंतर तुम्हाला तुमचं डोकं वर उचलून तुमच्या गुडघ्याला तुमची हानवटी लावण्याचा प्रयत्न करायचा आहे. सुरुवातीला पोटाचा घेर जास्त असेल, लवचिकता कमी असेल तर हे सहज होणार नाही,
परंतु सरावानं तुम्हाला अशा पद्धतीची पोझिशन सहज घेता येईल आणि तुम्हाला याचा चांगला फायदा करून घेता येईल. बघा आता परत लांब श्वास घेणार मी आणि ते घेत 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 मी अशी मिठी मारणार आणि त्याच्यानंतर मग श्वास सोडून देणार. मग नॉर्मल श्वास घेत घेत मी त्या अवस्थेमध्ये 1 मिनिटासाठी थांबणार. बघा श्वास सोडलाय आणि आता मी काय करणार आहे, या अशा पद्धतीनं लॉक करून घेतलंय आणि हळूहळू माझी हनुवटी गुडघ्याला लावणार. राम कृष्ण हरी. नॉर्मल श्वास ठेवा. खूप चांगला गॅस निघून जाण्यासाठी मदत होईल. आतड्यांवरती हलकासा दबाव येईल आणि आतडी एका विशिष्ट लाईन मध्ये येतील, ज्याच्या माध्यमातून कुठेही कानाकोपऱ्यामध्ये अडकलेला जो गॅस आहे तो सटकून बाहेर निघण्यासाठी मदत होईल. या अशा पद्धतीने तुम्हाला हे करायचं आहे. हे देखील तुम्ही अशा पद्धतीने मिठी मारू शकता किंवा असं देखील करू शकता. हे असं तुम्हाला सहज जमेल तसं. ह्याच्यामध्ये व्हेरिएशन्स असू शकतात. तुमच्या क्षमतेनुसार तुम्ही याच्यामध्ये बदल करू शकता. या अशा पद्धतीने हनुवटी इथं लावा. सुरुवातीला 15 सेकंद, त्याच्यानंतर 30 सेकंद आणि त्याच्यानंतर 1 मिनिटासाठी अशा पद्धतीनं ह्या आसनाचा सराव करा. त्याच्यानंतर पूर्वस्थितीमध्ये आसन सोडत असताना अगोदर डोकं खाली ठेवा सावकाश. त्याच्यानंतर पाय गुडघे सैल सोडा आणि लांबून अशा पद्धतीनं तुम्ही रिलॅक्स बसा. नॉर्मल श्वास घ्या. 1 मिनिटासाठी 2 मिनिटासाठी राम कृष्ण हरी मनादेवाचं नामस्मरण करा आणि त्याच्यानंतर परत एकदा अशा पद्धतीच्या आसन अवस्थेमध्ये तुम्ही जा. परत सोडा. शक्य असल्यास अजून एकदा करा. आणि याच्यामध्ये जर तुम्हाला गुडघे जास्त फोल्ड करता येत नसतील, गुडघ्याच्या वरून तुम्हाला धरता येत नसेल, तर तुम्ही काय करायचंय, अशा पद्धतीनं इथं देखील तुम्ही धरू शकता गुडघ्याच्या खाली मिचकीमध्ये. आणि हे खूप चांगल्या प्रकारे सोप्या पद्धतीने तुम्ही हे करू शकता. खूप छान आहे. वरूनच धरावं असं नियम नाही. तुमचे गुडघे जेवढे फोल्ड होतील तेवढेच फोल्ड करा आणि अशा पद्धतीने आसन करू शकता. मला किंवा दोन्ही पायाने सोबत तुम्हाला हे पवन मुक्तासन करता येत नसेल तर तुम्ही अर्ध पवन मुक्तासन देखील करू शकता. ते कसं करायचंय बघा. अशा पद्धतीने एकच पाय उचलायचा आहे आणि तुम्हाला काय करायचं आहे, इथं दाबायचं आहे आणि सावकाश तुम्हाला उठून इथं अशी हनुवटी लावायची. खूप छान. ह्याच्यामध्ये तुम्ही अर्धा मिनिट बसा. दुसरा पाय ढिला सोडा, सैल सोडा. या अशा पद्धतीने खूप छान. रामकृष्ण हरी माऊली म्हणा. सोपी आसनं आहेत परंतु ह्याचे फायदे महान आहेत. हे केल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही. मात्र 1-2 दिवस केले सोडून दिले असं नका करू. काही जण काय करतात, 1-2 दिवस करतात आणि म्हणतात डॉक्टर मला काहीच आराम वाटला नाही. परंतु औषध जसं तुम्ही वर्षानुवर्ष वारंवार घेता, अगदी तसंच हे देखील औषध समजून नियमितपणे न चुकता करा. हळूहळू तुम्हाला ह्याच्यामध्ये रिझल्ट बघायला मिळतील. कारण तूप खाल्लं की रूप येत नसतं हे तुम्हा सगळ्यांना माहित आहे. त्याच्यानंतर विरुद्ध पाय लांब श्वास घेत घेत वर उचलला, त्याच्यानंतर श्वास सोडत सोडत आपली हनुवटी गुडघ्याला लावली. त्याच्यामध्ये अर्धा मिनिट तुम्ही बसा. म्हणजे दोन्ही पायाचे मिळून 1 मिनिटासाठीच हे पूर्ण पवन मुक्तासन होईल तुमचं. अर्ध पूर्ण. राम कृष्ण हरी म्हणा आणि परत हळूहळू आसन सोडा. अगोदर डोकं खाली ठेवा आणि त्याच्यानंतर पाय तुम्ही सरळ करा. ओके. अट मात्र पोट रिकामं असलं पाहिजे, याची आवर्जून काळजी घ्या. म्हणजे तुमच्या जठरामध्ये अन्न नसलं पाहिजे. आतड्यामध्ये असलं तरी चालतं. जेवण करून तुम्ही 2.5-3 तासांनी करू शकता किंवा सकाळी उपाशीपोटी हे करायचंय. आता हे कोणी नाही करायचं तर ज्या लोकांना हर्नियाचा त्रास आहे किंवा कुठलं ऑपरेशन झालेलं आहे किंवा मणक्यामध्ये स्लिप डिस्क झालाय किंवा डिस्क डिजनरेशन झालेलं आहे, डॉक्टरांनी पाठीला किंवा मणक्याला पीळ देण्याचं किंवा वाकवण्याचं नाही सांगितलेलं आहे, तर अशा वेळेला देखील तुम्ही खबरदारी घ्यायची. हे वर्ज्य करायचं किंवा डॉक्टरांचा सल्ला त्याच्या अगोदर तुम्हाला घ्यायचा आहे. गरोदरपण असेल तरी सुद्धा हे करायचं नाही. मासिक पाळीमध्ये शक्यतो करू नका. पण मासिक पाळीच्या 2-4 दिवस आधी तुम्ही हे आसन करून तुमची जी पाठदुखी कंबरदुखी आहे ती खूप चांगल्या प्रकारे कमी करू शकता. शिवाय मासिक पाळी संपल्यानंतर 2-4 दिवसांनी तुम्हाला हे आसन करायला सुरुवात करायचंय. नक्कीच
तुम्हाला खूप चांगले रिझल्ट या आसनाचे बघायला मिळतील. पोटातला गॅस तर निघूनच जाईल, परंतु अतिरिक्त इतर जे फायदे आहेत ते सुद्धा तुम्हाला अगदी फुकटमध्ये करून घेता येतील. बघा बऱ्याचदा काय होतं की ज्या गोष्टी फुकट मिळतात, सहज करू शकतो आपण, घरी आपल्या अवेलेबल असतात, त्याची आपल्याला किंमत नसते. परंतु लक्षात घ्या, याच्या मागे शास्त्र आहे, विज्ञान आहे, सायन्स आहे आणि हे आजचं नाहीये, पूर्वापार चालत आलेलं ऋषी मुनींनी सांगितलेलं हे विज्ञान आहे. याचा फायदा आपल्याला फक्त करून घ्यायचा आहे. आणि येणाऱ्या योगा दिनाच्या निमित्तानं ही सगळी 12 आसनं तुम्ही खूप चांगल्या प्रकारे शिकून घ्या आणि आपल्या नातेवाईकांना देखील शिकायला सांगा. परवा आपण 2 जी आसनं बघितली, ती आसनं कुठली आहेत ही देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा, जेणेकरून मला कळू द्या की तुमचं लक्ष आपल्या व्हिडिओवरती आहे का नाही, आपल्या व्हिडिओचा तुम्हाला फायदा होतोय का नाही. तर नक्कीच हा व्हिडिओ चालू असताना माझ्याबरोबर कुणी कुणी हे आसन केलं, त्यांना कसं वाटलं हे आम्हाला कळवा. आजपासून हे आसन करायला कोण कोण सुरुवात करणार आहे हे देखील आम्हाला कळवायला विसरू नका. या व्हिडिओला तुम्ही 10 पैकी किती मार्क देणार हे देखील आम्हाला सांगा. आता वेळ झालेली आहे शिट्टीच्या गाण्याची. मी शिट्टीतून गाणं म्हणून दाखवणार, ते गाणं कुठलं आहे हे आम्हाला कळवायला विसरू नका. तर नक्कीच मित्र, हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटलाच असेल याची मला 100% खात्री आहे. व्हिडिओतली एक जरी गोष्ट तुमच्यासाठी महत्वाची कामाची वाटली असेल तर कृपया लाईकचं बटन न दाबता पुढे जाऊ नका, कारण जेव्हा तुम्ही आवर्जून लाईक करता तेव्हा आम्ही आवर्जून वेळ काढून व्हिडिओ बनवण्याचं आम्हाला समाधान मिळतं, सार्थक झाल्याचं वाटतं. यासोबतच हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्र नातेवाईकांना शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील त्यांच्या पोटातला गॅस 1 मिनिटामध्ये झटक्यात बाहेर काढून टाकता येईल. ते तुम्हाला थँक्यू म्हणतील, मला देखील दुवा देतील, छान छान आशीर्वाद देतील. यासोबतच आरोग्याच्या बाबतीमध्ये तुमच्या मनामध्ये काही प्रश्न शंका असतील आणि माझ्याकडून तुम्हाला वैयक्तिक सल्ला मार्गदर्शन उपचार हवे असतील तर खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती आम्हाला हाय किंवा नमस्कार असा मेसेज पाठवा. यासोबतच आमच्या या आरोग्यविषयक कामाला तुम्हाला खरंच मनापासून सपोर्ट करण्याची इच्छा असेल तर आजच आपलं चॅनल जॉईन करा. परत एकदा जाता जाता आठवण करून देतो, विनंती करतो, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा. आपल्या मित्र नातेवाईकांना देखील आवर्जून सबस्क्राईब करायला सांगा, कारण तुम्ही केलेले सबस्क्रिप्शन, तुम्ही केलेल्या लाईक्स आणि तुम्ही केलेल्या छान छान कमेंट्स हेच आमच्यासाठी टॉनिक असतं. ज्या टॉनिकच्या बळावर जोरावर या पुढच्या काळामध्ये आम्ही अजून चांगले तुमच्यासाठी आरोग्यविषयक शास्त्रीय माहिती देणारे व्हिडिओ बनवू, त्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळेल. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत आनंदी रहा, निरोगी रहा. धन्यवाद. रामकृष्ण हरी माऊली.